नमस्कार मित्रांनो, मी राहुल चोपडे. पाठीमागच्या टॉपिकमध्ये आपण बोललो होतो की मार्केट रिसर्च कसं करायचं आणि काय करायचं. आणि आज जो टॉपिक आहे तो म्हणजे बिझनेस प्लॅन. जसं की आपण घर बांधायच्या अगोदर एक नकाशा तयार करतो, तसं मित्रांनो बिझनेस चालू करायच्या अगोदर आपल्याला बिझनेस प्लॅन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की काही लोक बिझनेस चालू करतात आणि काही महिन्यातच त्यांचा धंदा बंद होतो. त्याच्या मागचं कारण म्हणजे त्यांनी कुठलाही प्लॅन केलेला नसतो. आता समजा की सर्वात मोठा टॉपिक म्हणजे पहिला टॉपिक म्हणजे आपला व्यवसाय कोणता आहे आणि त्याची सेवा आपण कोणाला देणार आहे हे ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं प्लॅन करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं टॉपिक म्हणजे त्यामध्ये आपण जो खर्च आहे किंवा जे आपण माल मटेरियल कुठून आणणार आहे त्याचं आपल्याला प्लॅन करणं खूप महत्त्वाचं आहे. जसं की आपण जे प्रोडक्ट आहे आपलं त्यावरती खर्च किती येतो आहे, त्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील, हे सर्व गोष्टी पैसे कुठून येणार, बँकेतून येणार, कर्ज काढणार किंवा स्वतःचे पैसे वापरणार आहे, ह्याचं आपण प्लॅन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, आपल्याला सुरुवातीला जर मटेरियलला पैसे असतात, सगळं काय गोष्टी असतात, पण नंतर ज्यावेळेस आपल्याला बिझनेसला ग्रोथ चालू होते त्यावेळेस आपल्याला कुठलाही बँक बॅलन्स नसतो किंवा पैसे त्याचे आपल्याकडे बॅकअप न राहत. मग त्यासाठी आपल्याला त्याचं प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नंतरचा सेकंड पॉईंट जो काय आहे तो म्हणजे काय की आपल्याला नफा कुठून होणार आहे. म्हणजे आपण बिझनेस तर करणार आहे पण आपल्याला पैसे कुठून मिळणार आहेत. तर त्यासाठी जे आपलं उत्पादन आहे ते आपण कितीला विकणार आहे, त्यातून आपल्याला किती नफा होणार आहे, हे सर्व प्लॅनिंग तुम्हाला त्यामध्ये करायचं आहे. ते तुम्ही पूर्ण आराखडा त्याचा तयार करून ठेवायचा आहे. जर आपल्याकडं ह्यात नफाच नसेल तर तुम्ही बिझनेस करून काहीच फायदा नाही. आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे बॅकअप प्लॅन. बॅकअप प्लॅन म्हणजे काय, तर आपण काय करतो, सुरुवातीला धंदा चालू करतो, पूर्ण पैसे वगैरे आपण इन्व्हेंटरीला किंवा शॉपला वगैरे लावतो. पण नंतर आपल्याकडे त्यासाठी बॅकअप प्लॅन काय नसतो आहे. म्हणजे की नंतर पैसे आपल्याकडे संपून जातात आणि नंतर आपला धंदा ज्यावेळेस ग्रोथच्या मार्गाला येतो त्यावेळेस आपल्याकडे पैसे काहीच नसतात. त्यासाठी तुम्हाला प्लॅन करणं महत्त्वाचं आहे, बॅकअप प्लॅन. बाबा की त्यावेळेस पैसे आपण कुठून आणणार, काय करणार. तर ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला बिझनेस प्लॅनमध्ये करायचं आहे आणि हे स्वतःहून तुम्हाला करायचं आहे. नंतर असं म्हणजे शिकून कोण काय देत नाही. यूट्यूबवरती खूप व्हिडिओ आहेत बॅकअप प्लॅनसाठी, पण तुम्हाला स्वतःला बिझनेस करायचं तर तुम्हाला स्वतःला ह्या गोष्टी सर्व शिकाव्या लागतील. आणि मित्रांनो, आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये धंद्यासाठी इन्व्हेस्टमेंट कसं करायचं ह्या सर्व गोष्टीवरती पाहणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.